सोलापूर जिल्ह्यातील मोडणीम येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थानची यात्रा सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे। मात्र या पारंपरिक यात्रेला प्रशासनाच्या काही कडक नियमामुळे गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। खरं तर टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उपस्थितीत झालेल्या बैठकीत यात्रेच्या नियमावलीबाबत चर्चा झाली होती। या बैठकीत ग्रामस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करत अनेक पारंपरिक पद्धतीत बदल स्वीकारले, परंतु काल रात्री शिरणी काढत असताना प्रशासनाकडून बँजो डीजे आणि लाइटिंगवर थेट कारवाई करण्यात आली। यामुळे भाविकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला। प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध म्हणून मोडणीमध्ये गाव बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला होता। मात्र नंतर पोलीस प्रशासनाची चर्चा करून तो निर्णय मागे घेण्यात आला। या संपूर्ण प्रकरणावर महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांनी प्रशासनाला नेमकी काय विनंती केली आहे आणि त्यांची काय भूमिका आहे, पाहूया या व्हिडिओमध्ये। प्रशांत गिड्डे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष मोडणीम। काल मोडणीममध्ये वेताळ साहेबांच्या यात्रेदरम्यान शिरणी काढत असताना रात्री अचानक कुठलंही कारण न सांगता IPS अधिकारी अत्रा साहेब यांनी बँजोवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थांनी विनंती केली की साहेब, ही पारंपरिक यात्रा आहे, या यात्रेला सर्व लोक शिरणीच्या माध्यमातून देवाला वाजत गाजत नाचत नृत्यांगना असेल, लेझिम असेल, ढोल पथक असेल हे घेऊन जातात आणि त्याप्रमाणे जात असताना त्यांनी 9च्या नियमाचा एक नियम धरला आणि 9 वाजता तरी शिरण्या बंद केल्या। या जागेला वास्तविक आता शिरणी म्हणजे कुठली मिरवणूक नाही, तर देवाला निवद घेऊन जाणं हा प्रकार आहे। मग 9 वाजता जर तुम्ही चौकात शिरणी बंद करणार असेल तर हे चुकीचं आहे। अतिशय उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे पूर्वी जी शिरण्या 4 वाजता निघायच्या त्या आता शिरणी 6, 6:30, 7 वाजता शिरणी निघालेली आहे। त्यामुळं रात्री आम्ही सर्वांनी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत कैलास तोडकरे असतील, विजय गिड्डे असेल, सुनील भाऊ ओळ असतील, टिलोगाडे सर्वजण आम्ही या ठिकाणी बसून राहिलो आणि साहेबांना विनंती केली की यात्रा शांततेत पार पडू द्या। यापूर्वी असंख्य वर्ष यात्रा चालू आहे, परंतु यात्रेला कधीही गालबोट लागला नाही। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आता आज उद्या परवा यात्रा उत्साहात साजरी होऊ द्या आणि यात्रेला जी परंपरा चालली ती परंपरा चालू द्यावी, शिरणी देवापर्यंत जाऊ द्यावी आणि वेळेचं बंधन न घालता ही यात्रा चांगली पार पाडावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मागणी करतो।